नमस्कार. मी श्री एन.डी. मारणे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोसिएशन पुणे. आमची ही संस्था 1960 साली स्थापन झालेली आहे. स्थापन करण्याचा उद्देश की पेन्शनरांचे जे काही प्रलंबित प्रश्न असतात ते सोडविण्याकामी शासन दरबारी पेन्शनर काय वयोमानाने जाऊ शकत नाहीत किंवा ते त्यांचे वैयक्तिक प्रश्न सोडवण्याबाबत थोडेसे असमर्थ असतात. त्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून पेन्शनरांचे वैयक्तिक प्रश्न असतील, सामूहिक प्रश्न असतील, हे सोडवण्याचं कार्य ही संस्था गेली जवळपास 62-63 वर्ष झालं ही संस्था करत आहे. ही संस्था राज्यांमध्ये सुमारे आमची जी 34 जिल्हे आहेत आणि मुंबई आणि मुंबई उपनगर या सर्व स्तरामध्ये किंवा सर्व भागामधले जे काही राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या माध्यमातून आणि एकूणच राज्याच्या माध्यमातून हे आम्ही करत असतोय. आमचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही नजीकच्या काळामध्ये प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा संबंधित मंत्री त्या खात्याचे मंत्री असतील या सर्वांशी तोंडी आणि प्रत्यक्ष लेखी निवेदन देऊनही आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे. परंतु त्या प्रयत्नाला अगदी 100% यश आलेलं नाही. जे काय आमचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी आम्ही ते जर 4 दिवसात सुटले नाहीत तर दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी 1 दिवसाचे लक्षवेधी दिन म्हणून लाक्षणिक आंदोलन करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आमच्या बरोबर महाराष्ट्रातील तमाम सर्व पेन्शनर्स, बृहन्मुंबईमधील सर्व पेन्शनर्स आणि राजपत्रित महासंघाचे सर्व सभासद आमच्या बरोबर असणार आहेत. हा निर्णय आम्ही 27 सप्टेंबर पर्यंत जर प्रश्न 27 डिसेंबर पर्यंत जर हे प्रश्न सुटले नाहीत तर त्या दिवशी 1 दिवसाचं लाक्षणिक लक्षवेधी आंदोलन करण्याचा आमचा निर्णय आम्ही ठाम ठेवले. मंत्र्यांनी आम्ही तुमचे लेखी प्रश्न आहेत ते द्या, आम्ही ते माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करून सोडवण्याचं निश्चित प्रयत्न करू. अशाच प्रकारे मुख्यमंत्र्यांनी परवा नागपूर अधिवेशनाच्या पिरियडमध्ये आमचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर साधारणपणे पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांनी दाखवलेलं आहे. पण ते जर प्रत्यक्ष वस्तुस्थितीमध्ये उतरल्याशिवाय किंवा त्याचे GR निघाल्याशिवाय आम्ही या बाबतीमध्ये थांबू शकत नाही. आजच्या कार्यक्रमाला मान्य सावे साहेब होते. भुमरे साहेब काही येऊ शकले नाही, काहीतरी अडचणी म्हणून. आधी आला होता निरोप येतो म्हणून. सावे साहेब आले, त्यांनी आश्वासन दिलं पेन्शनरला विरंगुळा केंद्र म्हणून शासनानं पत्र काढलं, पण कोणालाही ती जागा मिळाली नाही. आता त्यांना विनंती केली सावे साहेबाला की बाबा एवढा मोठा आमचा पेन्शनर 50,000 आहे परंतु जागा नाही आम्हाला. तर त्यासाठी त्यानं सांगितलं की तुम्ही जागा पहा. म्हटलं आम्ही जागा कुठून पाहणार आहे, तुम्हीच कॉर्पोरेशनमध्ये जाऊन कुठंतरी असे गाळे, आता जागा मिळत नाही, प्लॉट नाही मिळत, जे काही रिकामे गाळे पडलेले धुळकाट त्याच्यात एक मोठा गाळा जर दिला तर आम्हाला बसायला, आमच्या मिटिंगला एक विरुंगळा म्हणून गप्पा गोष्टी. आजकाल तर पाहिलं सिडको अडकत घरं छोटे आहेत, त्या वयस्कर माणसाला बसायला जागा नाही, तो कुठंतरी कोपऱ्या कापऱ्यात बसतो. आणि हे जर विरुंग केंद्र म्हणून तुम्ही आम्हाला जर ती जागा दिली, म्हणजे गाळा जागा नाही, त्या गाळ्यामध्ये आम्ही हे करून त्याने 20 लाख देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तुम्ही बोला. आजच्या पदाधिकाऱ्याचं नाव सांगा जे तुमच्यासोबत होते. आजचे पदाधिकारी आमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष एन.डी. मारणे, त्यानंतर कार्याध्यक्ष वसंतराव वाबळे, त्याच्यानंतर आपले जिल्ह्याची आमची कार्यकारिणी, मी स्वतः वसंत सबनीस, कार्याध्यक्ष विलास जाधव, सचिव नामदेव घुगे, उपाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, सहसचिव डॉक्टर अरविंद देशमुख. आता हे अरविंद देशमुख सहसचिव आहे, ते डॉक्टर आहे, मोठे डॉक्टर होते, रिटायर झाले. त्यांनी स्वतःहून आजच्या कार्यक्रमाचं जेवण त्यांच्यातर्फे त्याने स्वतः दिलेलं आहे. सगळे जे काही जेवण करतील एवढे लोक 800-900 येतील त्यांना जेवण त्यांच्यातर्फे फ्रीमध्ये दिलेलं आहे.
अशा प्रकारे आमचा उपक्रम आहे. 30 जून आपला आमसभा असते, त्याच्यानंतर पेन्शनर डे असतो आणि त्याच्यानंतर 2 ऑक्टोबर मुलांची स्पर्धा आम्ही घेतो, वृद्धाश्रमाला जेवण देतो. असे उपक्रम आम्ही राबवतो समाजकल्याण. हां, नमस्कार. माझं नाव विलास जाधव. मी जिल्हा पेन्शनर संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो. त्याशिवाय मी दररोज लोकमत हेल्पलाईन येथे लोकमत मदतीचा हात इथं पेन्शनरला सहकार्य करणं, त्यांची सेवा करण्याचं काम करत असतो. अनेक पेन्शनरना सेवानिवृत्त झाल्यानंतर वेळेवर पेन्शन मिळत नाही, त्यांची ग्रॅच्युटी मिळत नाही, अनेक ठिकाणी कार्यालयामध्ये त्रास होतो. एक प्रकरण तर मला परवा असं आढळून आलं, कन्नड तालुक्यामध्ये पिशोर येथून एक पोलीस शिपाई त्याचा मोठा अपघात झाला ऑन ड्युटी 2004ला. त्यानंतर 2009पर्यंत तो म्हणजे उपचार घेत होता. नंतर 9ला तो स्वेच्छानिवृत्त झाला. 2010ला त्याचा मृत्यू झाला. आज तागायत त्याला पेन्शन मिळाली नाही, त्याच्या कुटुंबियाला पेन्शन मिळाली नाही. तर तो प्रश्न कालच माझ्याकडे आला. ताबडतोबीनं मी त्याचं पत्र तयार केलं. मंत्रालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिवाला पत्र लिहिलं आम्ही आणि ते उद्या त्यांना पत्र पाठवू आम्ही. अशा प्रकारे जे अत्यंत म्हणजे कष्टामध्ये आहेत, दुःखी आहेत, अशा लोकांना मदत करण्याचं काम आम्ही करतो. त्याशिवाय ही सगळी सेवा मोफत असते, कुठल्याही प्रकारचं त्याला शुल्क आकारलं जात नाही. अशा प्रकारची सेवा करत असतो. आजच्या बैठकीमध्ये काय काय मागण्या मांडण्यात आल्या? आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने सर्व पेन्शनरांना त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी, म्हणजे जो सेवानिवृत्त झाल्यानंतर सतत आजारी पडतात, काही लोकांना गोळ्या औषधावर हजारो रुपये खर्च होतो. हा खर्च इतर राज्यामध्ये जसं पंजाब आहे, गुजरात आहे, हरियाणा आहे, हिमाचल प्रदेश आहे, या राज्यामध्ये त्या सरकारांनी वैद्यकीय भत्ता सुरू केलेला आहे. पण आपल्या सरकारनं अजूनही केलेलं नाही. केंद्रामध्ये 2000 रुपये प्रति महिना आहे. आम्हाला कमीत कमी 1000 रुपये प्रति महिना मिळावा, यासाठी आमची मागणी आहे. त्याशिवाय सेवानिवृत्त झाल्यानंतर अंशराशीकरणाची रक्कम जी मिळते आम्हाला, त्याची वसुली 15 वर्ष करण्यात येते. परंतु ती वसुली 13 वर्षातच पूर्ण होते. पण 2 वर्ष जादाची वसुली होते, ती 13 वर्षातच पूर्ण करावी आणि 13 वर्षानंतर पूर्ण त्याला कर्मचाऱ्याला पेन्शन देण्यात यावी, ही मागणी प्रामुख्याची आमची आहे.